दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. आमच्चदेवभ्यां प्राप्तं मर्त्तं मया नृप पराशक्तिपदां भूयं कृतकृत्योऽस्म्यहं ततः. वेदव्यास महर्षी स्वतःबद्दल समाधान व्यक्त करतात. भगवतीची सेवा पूजा मला घडली, त्यामुळे मी कृतकृत्य झालो. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर काहीही कर्तव्य राहिलं नाही अशी अवस्था प्राप्त होणं फार कठीण आहे. कितीही वय झालं तरी सुद्धा कर्तव्य शिल्लक राहत. हे राहिलं ते राहिलं, ती व्यवस्था करायची आहे, ती व्यवस्था. आणि एक दिवस शरीर सोडून जावं लागतं. पण शरीर असेपर्यंत ही काहीही चिंता नाही आहे. कृतकृत्यता मिळणं हे फार मोठं कठीण आहे. बालस्तावत क्रीडासक्त आचार्य महाराज स्पष्ट सांगतात. व्यवहारामध्ये ज्यांचं चित्त आसक्त झालेलं आहे, संसार वासना मनामध्ये पूर्ण भरलेले आहे, त्या जीवात्म्यांची अवस्था बालपणापासून कशी असती हे सांगितलेलं आहे. लहान वय आहे, व्यवहाराचं काही ज्ञान नाही. मानापमान राग लोभ उत्पन्न होतात, पण लगेच जातात. ते हाही गुण आहे मोठा. भलांच्या प्रमाणे वृत्ती झाली पाहिजे असं म्हणतात. ज्ञानी माणसाने बाल्याचा अभ्यास करावा. बाल्य याचा अर्थ रागद्वेष रहित. फार लहान मुलांचं भांडण मित्रांचं होतं, पण पुन्हा मनामध्ये काही राग नाही, द्वेष नाही, काही नाही. पुन्हा आणखी परस्परांची मैत्री कायम आहे. हा गुण आहे. म्हणून ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा बाल्य यावं, म्हणजे मन हे रागद्वेष रहित झालं पाहिजे. हा इतरांनी गुण घ्यायचा आहे. बालांच्या जवळ जो नैसर्गिक गुण आहे रागद्वेष रहित असं, ज्यामुळे निश्चिंत असतात, हा इतरांनी गुणग्राहक बुद्धीनं तो गुण घेऊन आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायचा. पण आचार्य महाराज सर्वसामान्य स्थिती जन्माला आल्यापासून माणसाची कशी असते हे सांगत असताना बालस्तावत क्रीडासक्त म्हणतात. खेळ करणं, निरनिराळ्या प्रकारच्या खेळामध्ये आणखी त्याचं मन गुंतलेलं आहे. अभ्यासाकडेही लक्ष नाही. बाल्यामध्येच अभ्यास केला पाहिजे, विद्यार्जन केलं पाहिजे. पण क्रीडासक्त स्थिती बाल्य असेपर्यंत राहते. तारुण्य प्राप्त झाल्यानंतर तरुणस्तावत तरुणी रक्त स्त्री पुत्राधिकांची धनाची ही आसक्ती निर्माण होते. आणि तारुण्यही जाणारच आहे. बाल्यही राहत नाही, तारुण्यही राहत नाही. राहत काहीच नाही. अवस्था आहे ती. कोणचीही अवस्था कायम नाही आहे. जीवन ही सुद्धा एक अवस्था आहे, तीही संपणारी आहे. आणि वृद्धस्तावत चिंतामग्न हे मोठं सांगितले. सेवा निवृत्त होतो ना वृद्ध अवस्था झाली म्हणजे.
सरकारी नियमाप्रमाणे 58-55 काय असेल. पण काही काही मंडळींना सेवा निवृत्त झाल्यानंतर काळ कसा घालवावा मोठे गोंधळ होतो म्हणा. दिवसभर ऑफिसमध्ये काम करावं लागत होतं, त्याच्यामध्ये वेळ जात होता. आता वेळ कसा जाईल. प्रथम पासून जर या आणखी वाचनाची, चिंतनाची, ईश्वर उपासनेची, नामस्मरणाची आवड जर असेल तर काळ जायला काय हरकत. उलट जास्ती वेळ मिळाला म्हणून त्याला समाधान वाटेल. कारकुंडलीकर महाराजांची पूर्वीची अवस्था सांगतात. ते काही शाळेमध्ये शिकविणारे होते. घरातून बाहेर पडले की खिशामध्ये माळ आहे, चालले नामस्मरण. रस्त्याने काही बोलायचं नाही, एका कडेनं जाय. शाळेत गेल्यानंतर शिकवायचं काम झालं की पुन्हा घराकडे येताना पुन्हा माळ. वेळ किती मिळेल आणि त्याचा सदुपयोग कसा करायचा हे ठरविण्याची बुद्धी ईश्वराने द्यावी, ईश्वराच्या कृपेनं बरोबर. पण वृद्धावस्थेमध्ये जास्तीत जास्त चिंता उत्पन्न होत आहे, त्याची आधी व्यवस्था करायला नको का. प्रल्हादजींनी शाळेमध्ये असताना 5व्या वर्षी आपल्या सर्व मित्रांना उपदेश केलेला आहे. त्यांची आसुरी वृत्ती बदलून टाकली. बाप विरुद्ध आहे, देवाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, ताकीद आहे. पण त्यांना काय, मी काहीच करत नाही म्हणून मोकळे सांगून मोकळे झाले. खरं लबाडी नाही. माझं मन हे त्या हरीकडे जातंय म्हणजे त्याच्या इच्छेनं जातंय म्हणा. हा खरा विचार मनामध्ये आहे, सिद्धांत समजलेला आहे आणि त्याप्रमाणे त्याने सांगू. माझं नाही, मी काही करतच नाही. मी काही करतो असं म्हणू नये. अहंकार सर्व ही गेला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. ईश्वराची उपासना करण्याकडे जर लक्ष असेल तर तो अहंकार जाण्याचा प्रयत्न होतो, जातोही. परी मने वाचा देहे जैसा जो व्यापार होय तो मी करीत आहे ऐसे न म्हणे ज्ञानेश्वर महाराज सांग. अर्जुनाला उपदेश करताना भगवान सांग. मनाने कोणचंही काम करत असताना मी केलेलं आहे, ते सुद्धा चांगलं झालं तर मी केलंय, वाईट झालं असेल तर पाप घडल्यानंतर मी केलं आहे असं तो सांगतो, त्याचं पाप जातं. पण ते धैर्य कुठं आहे. लोक काय नावं ठेवतील ना, हा असा निंद आचरण करणार आहे, याची संगती नको म्हणती. ते धैर्य नाही. दोन्ही आहे. धर्म हा क्षरती कीर्तना, अधर्म हा क्षरती. धर्म जर आपल्या हातून झालेला असेल, दान धर्म म्हणा, परोपकार झालेला आहे, मी आम्ही वारीला जातो, वर्षाला जातो, अमुक करतो तमुक करतो, तोंडाने कशाला बोलायचं, करायचं फक्त करतो. जर आपल्या मुखाने धर्म सांगितला गेला पुण्य तर तो संभ्रम. तसंच पाप आहे, अधर्म आहे. माझ्या हातून असे दोष घडलेले आहे. प्रायश्चित्त घेताना विद्वान ब्राह्मणांच्या सभेमध्ये कशा करता प्रायश्चित्त घ्यायचं, मी माझ्या हातून असं असं पाप घडले, त्याकरता मी इतकं दान करतो, इतकं हे करतो असं सांगून मग ते करायचं होम हवन. म्हणजे पश्चाताप मनाला झालेला असेल तर असं होईल. तर प्रल्हादजींची वृत्ती अशी आहे, काही अहंकार नाही. हरिभजन अखंड चाललेलं आहे, हरीचं स्वर्ण अखंड चाललेलं आहे, त्याकरता पिता शासन करतो आहे, वारंवार कंटाळलेला आहे, गुरुजींच्या ताब्यात मुलाला देऊन टाकलं. बघा, बुद्धी बदलली तर बघा.
अशी सर्व बाजूनी विरोधी आणखी परिस्थिती असताना त्यांना नारद मुनींच्या कृपेनं नारदांच्या सान्निध्यामध्ये म्हणजे आई त्यांची होती. हिरण्यकशिपू तपश्चर्या करण्याकरता गेलेला असताना देवानी आणखी राजधानी लुटली, सगळ्या दैत्यांना मारलं, पळून गेले दैत्य. आणि प्रल्हादाच्या आईला धरून तो स्वर्गाला घेऊन चाललेला आहे. घेऊन निघा. हिरण्यकशिपूची बायको गर्भिणी होती, प्रल्हाद उदरास होती. तिकडून नारद महर्षी आहे, का रे देवेंद्र, ह्या बाईनं तुझा काय अपराध केलेला आहे? तुझा शत्रू आहे, त्याच्याकडे पाहा. तू गेलाय तपश्चर्येला, आता येईल म्हणाले. येईल आल्यानंतर तू काय स्वस्थ बसणार नाही. शिला का घेऊन चालला? काय उत्तर दिलेलं आहे देवेंद्राने? ही गर्भिणी आहे, तिला मुलगा झाल्यानंतर त्याला मी ठार मारणार आहे आणि नंतर या बाईला सोडून देणार. देव राज्य मिळालेलं आहे, पुण्य किती असेल त्याचं, किती यज्ञयात, किती आणखी चांगली सत्कर्म घडली, पण या मनातल्या दुर्वासना त्या जात नाही. त्यामुळे चिंता भय सारखं आहे. नारदांनी सांगितलं, या मुलाला तू मारू शकणार नाही, सोडून दे म्हणाले. नारदांच्या पुढे काय चाललं? देवेंद्र त्या प्रल्हादाच्या आईला आपल्या आश्रमामध्ये नारदांनी आणून ठेवलेलं आहे. इसर राहावं, तुला काही कुणाची भीती नाही. तुझा पती तपश्चर्या करून परत येईल, नंतर तू राजवाड्यामध्ये तुला पोचू म्हणाले. ऋषी मंडळी काहीही कुणाचा प्रतिग्रह नाही, कुणाचं घेणं नाही, मागणं नाही, काही नाही. अशा परिस्थितीमध्ये राहून अंतःकरणामध्ये वासनाच नाही. काय कोणाला मागायचं काय, आम्हाला काय कमी काय आहे, अशा वृत्तीनं राहून आणि अशी परोपकाराची कामं त्यांची चालू आहे. तोंडाने एक शब्दही नाही आहे आम्ही अमुक केलं तमुक केलं. तर ही राजमहिषी तिथं राहिलेली आहे. आणि त्या वेळेला त्या गर्भामध्ये असलेला महात्मा आहे, भगवत भक्त आहे. अनेक जन्म भगवत भक्ती करून तो आलेला आहे. प्रल्हादजी काय एका जन्मामध्ये भक्त बनले. बहुत सुखदाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. प्रत्यक्ष प्रेम भक्ती हे पुढं आहे. तर अशा रीतीनं गुरुजी आणखी बाहेर गेलेले आहेत कामाला. त्या वेळेला सर्व मुलं म्हणाले, आता खेळूया म्हणाले, आपल्याला आता सुट्टी आहे. प्रल्हादजी आसनावर बसले. या म्हणाले, मित्र हो, तुम्हाला काही सांगायचं मला, नारद महर्षीने मला सांगितलेला आहे, तोच उपदेश तुम्हाला सांगायचा. प्रल्हादजींच्यावर त्या मुलांचं मित्रांचं फार प्रेम होतं, आदर होता. बाकी सगळी मोठी मंडळी त्या हिरण्यकशिपूच्या भीतीनं ते बोलत नव्हते, कोणी काही करत नसतील. पण ही मुलं फार चांगला आहे, प्रल्हाद गुणी आहे, मोठा आहे. आणि सर्व मुलं बरोबर जवळ येऊन बसल्याबरोबर त्यांनी सांगायला आरंभ केले. कौमार आचरेत पराज्ञः धर्मान भागवतानिह दुर्लभम मानुषं जन्म तदपि अध्रुवम अर्थदम. पहिला उपदेश. भगवत भक्तीचा आरंभ लहान वयापासून केला पाहिजे, हा सिद्धांत आहे प्रल्हादजींचा. मनुष्य जन्म दुर्लभ आहे आणि अध्रुव आहे, केव्हा जाईल टिकणारा नाहीये. मनुष्य जन्म मिळालेला आहे, करू की सावकाश देवाची भक्ती. संसार वगैरे झाला, मुलं बाळ झाली, सगळी मुलाची नातवाची व्यवस्था वगैरे लागली, मग करू स्वस्थ बसून. म्हातारपणी काही काम नसतं, होतही नाही.
त्यांनी सांगितले ज्या वासना मनामध्ये आणखी सबंध आयुष्यभर वाढत असतात, वाढण्याचेच प्रयत्न प्रसंग येतात, हे काय, हे करत झालं पाहिजे, हे झालं, चांगलं वाईट वगैरे विचार न करताना मनामध्ये ज्या वासना, जी इच्छा उत्पन्न होईल ती पूर्ण करण्याकरता प्रयत्न करायचा आणि त्या वासना वाढत जायच्या, थांबणार कुठं. अशा वासना अत्यंत वाढलेल्या अशा परिस्थितीमध्ये म्हणजे म्हातारपणामध्ये काय होणार म्हणाले तुमच्याकडून. आयुष्य मात्र गेलं फुकट. दिवा निद्रया अर्हते नित्यम दिवाच अर्थे हयानंद. रात्रीचं अर्ध आयुष्य झोपेमध्ये जातं. 100 वर्ष गृहीत धरली तरी 50 वर्ष झोपेमध्ये जातात. गणित करूनच नाही म्हणे. आणि दिवसाचं अर्थे हया. धनसमृद्धी झाली पाहिजे या वयामध्ये, जितकं मिळवता येईल तितकं मिळवलं पाहिजे. पाप पुण्याचा विचार करण्याचं कारण नाही आहे. त्या मोहामुळे दिवसाचं सगळं आयुष्य आणखी अर्थार्जनामध्ये, अर्थ आणखी काम याच्यामध्ये सगळं आयुष्य जातात. वेळ केव्हा मिळणार म्हातारपणी नाही. सगळं कामं संपली जाईल, आता काही राहील असं होतं. तो म्हणतो का तो कृतकृत्य म्हणून जी अवस्था आहे, संपली माझी कामं संपली, आता काही नाही असं केव्हा म्हणत. जरी घर बांधलं नवीन बंगला बांधल्यानंतर पाटी जरी लिहिली तरी रिटायर्ड सेशन जज, रिटायर्ड कशात द्यायला पाहिजे. आता काय त्याचा उपयोग आहे, कोण येणार नाही तुमच्याकडं, काम येणार आहे का. पण ती आठवण काय आहे लोकांना. तर अशी परिस्थिती असताना प्रल्हादजी सांगताय मन सगळं वासनेनं भरलेलं आहे. त्यामुळे अनंत चिंता मनामध्ये आहे. धनाची चिंता आहे, मुलाबाळांची चिंता आहे, आप्तेष्टांची चिंता आहे. सगळे मम 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 म्हणून जेवढे जेवढे आणखी ममता एवढे घेतलेले आहे, कमी जास्ती प्रमाणात त्या सर्वांची चिंता मनामध्ये. याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. अशा वेळेला ईश्वराची भक्ती कशी घडणार हा प्रश्न आहे. प्रल्हाद कौमार आचरे. त्यामुळे अहंकाराधिक विकार मनामध्ये उत्पन्न होत आहे. जास्तीत जास्त वासनेनं कर्म घडल्यामुळे सहंकार कर्म होतात. तो अहंकार करू नका एवढं सांग. मने वाचा देहे. मनामध्ये आणखी अहंकार उत्पन्न झालेला असतो त्याचं स्वरूप आहे. अहंकार हे मनाचाच एक विभाग आहे. त्यामुळे कोणीही विरुद्ध वागला बोलला तर त्याला वाटेल असं बोलणं वगैरे वाणीचंही तप होत नाही. घरी बसून कुठेही अरण्यामध्ये तपश्चर्येला न जाताना घरी सुद्धा तपश्चर्या करता येते भगवंतांनी सांगितलेलं आहे. शरीराने घडणारी तप कोणीशी, वाणीनं घडणारी कोणी. अनुद्वेग कर्म वाक्यम. वाङ्मय तपाचं वर्णन करताना भगवान सांगताय कोणालाही मनाला उद्वेग होणार नाही, वाईट वाटणार नाही मनाला, असं बोलण्याला शिकावं म्हणतात. वाणीचा निग्रह तसा करावा. वाणीमध्ये तसं आणखी हे पाहिजे, सौम्य वाणी पाहिजे. हे तप आहे. तपश्चर्या म्हणजे काय निराळी केली पाहिजे असं. सत्यवाणी पाहिजे. उद्वेग कोणालाही होणार नाही अशी पाहिजे. प्रिय पाहिजे आणि हितकारक सांगता आलो आहे. नामस्मरण भगवंताचं, भक्ती जगदंबे हे वाङ्मय श्लोक आहे. वाणी मिळालेली आहे, त्या वाणीचा सदुपयोग करण्याचं हे कसं केला पाहिजे हे सांगून ठेवले त्यांनी.
तसं जर करण्याचा प्रयत्न केला तर त्या वाणीमध्ये किती सामर्थ्य उत्पन्न होत आहे. वाचा सिद्धी ज्याला म्हणतात अशी मंडळी होऊन गेलेली आहेत. त्यांच्या मुखातून जे निघेल ते खरं होत आहे. अजूनही असतील महात्म्य असे ईश्वर कृपा संबंध. त्या वाणीचं त्यांचं तप झाले. सत्यवाचेचं तप किती केलंय ज्ञानेश्वर महाराजांनी, कितीतरी कल्प केले म्हणा. म्हणून त्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे. त्यांचा उपदेश जो आहे तो ऐकायच्या वेळेला तरी निदान मन जरासं स्तब्ध होत आहे. खरं आहे असं वाटत. खरं वाटून आचरण होणं हे आपल्या प्रारब्धाचं. तर अशी तपश्चर्या शरीराने मनाने वाणीने भाव संसिद्धी तपो मानस मुच्छते. शुद्ध भाव पाहिजे, शुद्ध अंतःकरण पाहिजे. तर अशा प्रकारची तपश्चर्या संसारात राहून सुद्धा करता येण्यासारखी आहे. पण तशी भावना पाहिजे, तसं लक्ष पाहिजे तिकडं. कसं बोललो आपण, म्हणून अगदी विचार करून बोलावं म्हणतात. विचाराने कधीही बोलू नये. सवय लागलेली असते अहंकारामुळे आणि वाणीवरतीही त्याचा परिणाम होतो. वाणी नाही आणखी सहंकार कर्म होतो आणि शरीरानेही घडतो. पण मने वाचा गेहे जैसा जो व्यापार होय तो मी करीत आहे ऐसे जमणे. हे त्यांनी युक्ती सांगितली. कोणतीही क्रिया मनाने वाणीनं आणखी शरीराने घडली तरी मी करतो आहे, मी केलेली आहे, माझ्याकडून झालेलं आहे असं तरी समजू नका. पाप घडू दे, पण केनापि देवेन हृदिस्थितेन यथा नियुक्तोस्मि तथा करोमि. विचार करण्याच्या वेळेला झालं असं, मी बोललो त्याच्या मनाला लागलं, पण तो प्रेरणा करणारा जो आहे परमात्मा, इंद्रियांना, मनाला, बुद्धीला, शरीराला, सगळ्याला प्रेरणा करणारा, त्याच्या प्रेरणेने हे घडलेलं आहे. त्याच्यावर तरी टाकता आलं पाहिजे. सोयी करता नाही आहे हा उपदेश. हा सिद्धांत सोयी करता घेतात. वेदांत ऐकू नका म्हणतात. शपथ घातलेली आहे त्यांनी. हंसराज स्वामी परांड्याला होऊन गेले. त्यांनी आणखी जो ग्रंथ लिहिलेला आहे आचार्य महाराजांच्या यशावर, आरंभाला त्यांनी शिवगीता काय आहे हे आम्ही लिहिलेलं कोणीही वाचू नये. शपथ आहे त्यांना देवाची. म्हणजे मग लिहिलं कशाला तुम्ही? कारण आहे साधनाच्या दृष्टीने संपत्ती जवळ आल्याशिवाय वाचायचं नाही, ऐकायचं नाही. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, शम पाहिजे, वासना कमी कमी झाल्या पाहिजे. तोच वेदांत ऐकण्याचा अधिकारी आहे. इंद्रियांचा निग्रह पाहिजे. तितिक्षा म्हणजे सहनशील वृत्ती पाहिजे. समाधान चित्ताचं पाहिजे. ही सगळी साधनं जर जवळ असतील तर हा ग्रंथ वाचा, नाही तर वाचू नका. मुद्रण कला आता आहे, सोयीची आहे. कोणतेही ग्रंथ छापले जातात. कोणतंही वाचायला काय हरकत नाही. वाचायलाही आम्हाला येत आहे. वाचायला येणं हा सुशिक्षितपणा फक्त ठरतो. तर ही सगळी साधन संपत्ती जवळ पाहिजे, तयारी पाहिजे मनाची. मग ऐका. तो ऐकल्याचा उपयोग होईल. सांगण्याचाही काळ फुकट जाणार नाही आणि तुमचंही ऐकलेलं फुकट जाणार. अधिकार तैसा करू उपदेश म्हणून जे तुकाराम महाराज सांगताय ते या. अधिकार तुमचा नाही आहे. अधिकार असेल तर हा अधिकार आहे. मनाचा संयम पाहिजे, मनाची एकाग्रता पाहिजे, स्थिरता पाहिजे.
कुलूप लावून आलो की नाही आपण घरातून निघताना, पक्क बसलेला आहे की नाही, कीर्तन ऐकायच्या वेळेला हा विचार म्हणा. काय उपयोग? म्हणजे कीर्तनही लक्षात राहणार नाही आणि ते तर कायमच आहे. त्याचं संरक्षण करणं हे मनात कायमच वासन आहे. ते जास्ती वाढलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज भगवान उपदेश करताय असं सांगतात लोक. मनाने, वाणीनं आणखी देहाने जो व्यापार म्हणजे ही क्रिया होईल ती मी केलेली आहे असं समजू. दुसऱ्याला आपण बोललो किंवा काही वकील लावून कोर्टामध्ये केस जिंकली म्हणा, मी जिंकलेली आहे असा जर अभिमान मनामध्ये उत्पन्न झाला तर मनाची अवस्था काय जास्ती अहंकार वाढत जाणार ना, कमी होईल का? त्यापेक्षा सहंकार करू नयेत कर्म होऊ दे. हे एवढं सांगितलं ज्ञानराजाने, पण हे शक्य कसं आहे सांगताय पोहेच. मनाने झालेली कर्म अहंकारपूर्वक करू नये. होऊ दे, घडू दे. मनात येईल जसं झालं, बोललं कुणाला वाटेल तसं वागलो आपण, चालू दे. वाणी नाही तसंच चाललंय, देहानी चालू. पण अहंकार मी केलेला आहे, कर्तृत्व माझा आहे एवढं तरी बाजूला व्हा तुम्ही, तर पुन्हा जन्म येणार नाही. ती कर्म जन्माला कारण होणार नाही. संपली ती संपवली. कर्म लगेच संपताय. आपण बोललो म्हणा दुसऱ्याला उद्वेग होण्यासारखं, वाणीचं कर्म आहे. शब्द आपण उच्चार, त्या शब्दाने त्याला आणखी मनाला लागत. ही जी शब्दात्मक वाणी आहे, कोणाची स्तुती केली तोही शब्द आहे. निंदा केली, रागावून बोललो तरी तोही शब्द आहे. शब्द उत्पन्न झाला आणि गेला, संपला. तो काय राहणार आहे का? शरीराने कर्म झालं तेही झालं, संपून गेलं. कोणचंही कर्म राहणार नाही, पण हे राहणार आम्ही करून ठेवतो. ते कर्म मी केलेलं आहे म्हणजे त्याची वासना, त्याचे संस्कार मनामध्ये कायम राहिले. म्हणजे पुन्हा तसं कर्म करण्याची तयारी मनाची करून ठेवली आहे. पुन्हा कुणीही आम्हाला बोललं की आम्ही बोलल्याशिवाय राहणार नाही असं मनाचं मी केलेलं आहे, मी सहन करणार नाही. हाच अभ्यास आमच्या मनाचा कायम राहिल्यानंतर पुन्हा कर्माची तयारी आहे. कर्म संपून जात आहे. पण ते कर्म हे जन्म मरण कायमचं देणार केव्हा ठरतं, तर सहंकार झालं म्हणजे ठरत. मी केलेलं आहे, माझ्यामुळे हे सगळं व्यवस्था झालेली आहे. तेव्हा सहंकार कर्म होऊ नये. संपणारी संपून जातात कर्म. पापही राहत नाही, पुण्यही राहत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. पण त्याच्याबद्दलच्या वासना, संस्कार मनामध्ये आपण वाढवित असतो, त्यामुळे पुन्हा कर्म होत. मग हे थांबायचं कसं? त्याकरता ज्ञानेश्वर महाराज करणे का न करणे हे आघवे तोची जाणे, विश्वसर्व तसे झेणे परमात्मेनी. त्यांची केवढी भूमिका आहे त्या भूमिकेवरून सांगताय ज्ञानराज. कोणचं कर्म करावं किंवा कोणचं करू नये ह्याचं ज्ञान आपल्याला नाही आहे. हे फक्त त्याला ज्ञान आहे. सर्वज्ञ आहे परमात्मा आणि सर्वांना त्याची भीती आहे. पूर्ण ज्ञान संपन्न परमात्मा आहे, जगदंबा आहे, चिद्रूप आहे, सच्चिदानंद. त्यामुळे पूर्ण ज्ञान आहे. कर्म कितीतरी होता येत नाही. ईश्वराने सर्व जग केलेलं आहे. निर्माण करणं, संरक्षण करणं, संहार करणं चालली आहेत. पण काही त्याचा संबंध नाही.
थोडस काही आमच्या हातून पाप पुण्य घडलं तर त्याचं फळ होण्याकरता आम्हाला जन्म घ्यावा लागतो. ते झालं जन्माला कारण झालं आणि तिथं अनंत कर्म अशी झालेली आहेत, पण ती दिव्य कर्म आहे. ईश्वराचं कर्म कसं होतं, महात्म्यांचं कर्म कसं होतं, हे जर पाहिलं, त्याचा जर विचार केला तर त्याप्रमाणे आपल्याही मनाची वाणीची तशी तयारी होऊ शकते. मूळ आणखी विचार हा आहे की कर्तृत्व हे आपलं आहे की नाही, हा मूळ विचार आहे. माझ्या बुद्धीनं सगळं झालेलं आहे, माझ्या वाणीनं सगळं झालं, माझ्या शरीराने मी सगळं करतो. आजारी पडलेला आहे किंवा बुद्धी कमी झालेली आहे, काही वाणीवर परिणाम झालेला आहे, बोलता येईल असं झाले, त्यावेळेला का करता येत नाही याला? अपवाद काही असे सापडल्याबरोबर तो नेम संपत. मी सगळं केलेलं आहे अशी फक्त समजूत आहे. खरा सिद्धांत वेगळा आहे आणि ओळखलेला आहे संत महात्म्याने. काय कोणत्या जीवाकडून कोणशी कर्म व्हावीत, कोणशी होऊ नयेत, हे सगळं जाणणारा सर्वज्ञ तो परमात्मा आहे. आणि तो अत्यंत भीती सर्वांना दाखविणारा, म्हणजे भीती त्याची सर्वांना वाढ. विश्व चलत असे हे नाही परमात्मेने सिद्धांत सांगताना जगन्मातेची सच्चिदानंद परब्रह्माची जी स्वरूप सांगितलेली आहे वेदांत शास्त्रामध्ये, विराट स्वरूप आहे, सुप्त आत्मा आहे आणि अंतर्यामी आहे आणि परब्रह्म आहे. त्यात सूत्रात्मा म्हणून जे स्वरूप आहे, हिरण्यगर्भ सूत्रात्मा प्राण इत्यभिधीयते, व्यवस्था जी केली गेलेली आहे, शहराची म्हणा, राज्याची म्हणा, जिल्ह्याची म्हणा, काही काम करणारी मंडळी ही असतात त्या त्या ऑफिसमध्ये, त्यांच्याकडे काम असतं. बाहेर व्यवस्था करणारे पोलीस वगैरे शिपाई ठेवलेले असतात. या पेठेत शिपाई, अमक्या या शिपायांनी इथं उभं राहावं, या याच्यामध्ये उभं राहावं, अशी व्यवस्था शहरामध्ये केली. त्याच्या शिपायाचं काम त्याच्या बंद याच्यामध्ये तेवढ्या पुरतं त्यांनी करायचं. वाहना पाठवणं, हे करणं, थांबवणं. हा जसा एक व्यवहार एका एका कक्षेमध्ये अशा प्रकारची कामं ही चालू असतात. संबंध शहराचा एक अधिकारी असतो की नाही, कलेक्टर किंवा कोण असेल तो कमिशनर, जिल्ह्याचा अधिकारी, त्याच्याकडं संबंध जिल्ह्यामध्ये जेवढी कार्य आहेत लहान मोठी, त्या सगळ्याची जबाबदारी त्याच्यावर. समष्टी आणि व्यष्टी, एक वैयक्तिक काम आहे एकाकडं, त्याच्या पोलिसाकडं. समष्टी म्हणजे संबंध जिल्ह्यामध्ये जेवढे पोलीस आहेत किंवा जेवढे काम करणारे आहेत त्यांची सगळी जबाबदारी, सगळ्यांची व्यवस्था त्याच्याकडे आहे. पुणे शहर म्हणजे पुण्याचा जो काही असेल मुख्य कलेक्टर किंवा कोणी, तो मुख्य पुणे शहर म्हणजे तो आहे. तसं आमच्या शरीरामध्ये राहणारी आणखी इंद्रिय, मन, वाणी वगैरे, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय वगैरे, याची वैयक्तिक एक जबाबदारी घेणारा जीवात्मा आमच्या शरीरामध्ये आहे, आपण आहोत. त्या जीवात्म्याकडून त्याच्या वाणीचं, त्याच्या इंद्रियांचं, त्याच्या याचं कार्य चालू आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जीवात्म्याच्या शरीरामध्ये ही जी इंद्रिय, मन वगैरे सगळा हा वर्ग आहे. ज्ञानेंद्रिय, ज्ञान करणारी, कर्म करणारी सर्व क्रिया ज्याच्याकडून चालू आहेत. प्राणवायू आहे, तो प्राणवायू शरीरामध्ये आहे म्हणून कर्म होता इंद्रियाकडून. पाहायचं झालं तरी प्राणवायूची हे पाहिजे ना संमती. तो चांगला असेल तर पाहता येत नाही, ऐकता येत नाही.
तर हा जो वर्ग आहे सूक्ष्म शरीर याला म्हणतात वेदांत, त्या प्रत्येक आणखी जीवात्म्यांच्या सर्वही शरीराचा एक अधिकारी हिरण्यगर्भ म्हणून आहे, ईश्वराचं स्वरूप आहे. तो सर्वांच्याही या इंद्रिय वर्गाकडं सगळ्यांच्याकडं त्याची दृष्टी आहे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी हा सिद्धांत सहज बोलून दाखवला. विश्व सरतसे जेणे परमात्मेनी भीती, हा अर्थ तो आपण सध्या चलन वलन जे होत आहे, क्रिया ज्या चालू आहे त्या सूत्रात्म्याकडून चालू आहे. सर्व ही इंद्रियांचा अधिपती, सर्व मनाचा, सगळ्या मनांचा, सगळ्या बुद्धींचा, सर्व प्राणावरती देखरेख करणारा असा एक आहे, परमात्माचं स्वरूप आहे. त्यामुळे सगळ्या क्रिया त्याच्या इंद्रियाकडून आम्हाला करता येत आहे. ते कनेक्शन आहे ना, मूळ कनेक्शन बंद झाल्यानंतर इथं काय कसे दिवे लागतील, कसे इथलं बटन दाबू नये, काही उपयोग नाही, तिथंच बंद झालं तर काय. म्हणून मूळ जो सूत्रात्मा म्हणून आहे, संपूर्ण सूक्ष्म शरीराचा अधिष्ठाता, नियामक, त्याच्यामुळे सगळं ही चलन वर्ण कर्म सगळं त्याच्यामुळे होत आहे. म्हणजे मी करतो असं कसं म्हणायचं, हे पटलं पाहिजे. हा सिद्धांत आहे, संत महात्म्यांनी अनुभवानी सांगितलं. तो सर्वांचा नियामक आहे, सगळ्या इंद्रियांचा, सगळ्या मनांचा, सर्व बुद्धींचा, सर्व प्राणांचा नियामक तो आहे. त्याच्यामुळे सगळ्या क्रिया चालू असताना मी केलेलं आहे, माझ्या बुद्धीनं केलं, माझ्या शरीराने केलं, माझ्या वाणीनं केलं असं कसं समजायचं म्हणाय. हा उपायही सांगितलाय, सिद्धांतही पुढं मांडलेला आहे, अनुभवानी मांडलेला आहे. कुठंतरी पुस्तकात वाचून हे लिहिलेले नाही ज्ञानेश्वरी. नुसत्या वचनापेक्षा एकतरी ओवी अनुभवानी म्हणून आणखी नामदेव महाराज मुद्दाम सांगताय, अनुभव ह्या प्रयोगशास्त्र आहे. ते संत महात्म्यांचं वचन हे प्रयोगशास्त्र. त्याकरता हा उपाय आहे. परमेश्वराचं जे सूत्रात्मा हे स्वरूप आहे किंवा प्राण ज्याला म्हणतात हिरण्यगर्भ, त्याच्याद्वारे सर्वही कर्म होत आहे. त्याला धर्मशास्त्र पाप म्हणो किंवा पुण्य म्हणो, त्याच्या योगाने त्याच्या प्रेरणेनं जर सगळं ही चालू आहे, का चालू आहे वगैरे हे आधी सांगू शकत नाही. त्याची इच्छा आहे, ती काय इच्छा त्याला झाली हे पुष्कळ सिद्धांताची उत्तरं आहेत, सगळं आहे. पण ते जे संबंध जगताचं चक्र त्याने एवं प्रवर्तितं चक्र नानुवर्तयती हे हा इंद्रियारामो मोहंत कर्मयोग चालू ठेवला पाहिजे. कर्म बंद करायचं नाही, बंद करणं बंद शक्यही नाही. पण ते कर्म करताना मात्र ही अशी स्थिती असावी, परमेश्वर जो आहे तो या रूपाने सर्वांचा निग्रह करणार आहे. म्हणजे प्रेरणा त्याची आहे, त्याच्या प्रेरणेने हे सर्व झालं म्हटल्यानंतर पाप आणखी पुण्य हा भेदच मनातला निघून जाईल ना. माझ्या हातून पाप झालं असं कदाचित वाटलं म्हणा, पश्चाताप झाला तर चांगलं आहे, पण पश्चाताप होण्याचे कारण कर्म करताना आणखी ही मुख्य सिद्धांत लक्षात आहे. परमेश्वराच्या प्रेरणेने हे झाले. जगदंबा आहे, चैतन्य रूपाने सूत्रात्मा हे तिचं स्वरूप आहे. विराट स्वरूपही आहे जगदंबेचं. सूत्रात्मा किंवा हिरण्यगर्भ हेही ते स्वरूप आहे. आणि अंतर्यामी ज्याला ईश्वर म्हणतात, ते एक अंतर्यामी परमेश्वराचं मुख्य स्वरूप. सर्व ही मूळाचं आणखी अधिष्ठान आहे. कारण देह ज्याला म्हणतात, त्या कारण सर्व कारण समष्टीचं अधिष्ठान. तेव्हा हे सर्व ही कारण समष्टी, सूक्ष्म समष्टी, स्थूल विराट समष्टी, सगळ्या समष्टी म्हणजे सर्व समुदाय ज्याच्या ताब्यामध्ये आहे,
त्याच्या द्वाराने सगळं चालू आहे असं असताना आणि अहंकार धारण आम्ही करतो, कर्म करतो आणि ही कर्म सगळी आमच्या जन्म मरणाला कारण करून ठेवतो. कर्म जाणारी आहेत, नष्ट होणारी आहेत. कोणताही यज्ञ केला तरी का इंद्राय स्वाहा इदं नवम संबळा यज्ञ, एक तुपाची आहुती किंवा काय समिधा काय हे इंद्राच्या करता अर्पण केली की यज्ञ संपला. त्याची पूर्वांग उत्तरांग असतात ती करायची, त्यात वेळ जातो. पण कर्म हे संपणार आहे. पण ते पाठीमागा लागतं याचा अर्थ अहंकार, निष्कारण अहंकार. आपली योग्यता नसताना सर्वदा आपली इंद्रिय, सर्व ही वाणी आपली सगळी आपल्या ताब्यामध्ये सर्वदा का राहत नाही? आपल्या इच्छेप्रमाणे सर्व इंद्रियाकडून आणखी कार्य का घडत नाहीत नेहमी? अहंकार धारण करून मी केलेला आहे, मी करणार आहे असं जर म्हणायचं झालं तर मी आहेच की काय? मृत्यूपर्यंत जो अहम आहेच काय? मग त्याची इच्छा शेवटपर्यंत का पूर्ण होत नाही याचं उत्तर काय द्यायचं? ईश्वर आहे किंवा नाही त्याला हे उत्तर आहे. सर्व ही एकंदर कार्य, सर्व इच्छा शेवटपर्यंत आपण पूर्ण करू शकतो का याचं उत्तर द्यावं नास्तिक माणूस आहे. त्याचं कारण काय? निसर्ग हे उत्तर नाही, पळवाट आहे ती. निसर्ग आहे, निसर्गाने होतं, हे काही उत्तर देता येत नाही, हेच कबूल केलं. तेव्हा उपायही ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे की ईश्वराबद्दल आणखी प्रेम असेल जगदंबा ही सगळं करणारी तीच जीव रूपही तीच बनलेली आहे. ज्या बुद्धीनं सर्वही कर्म शारीरिक वाचिक सगळी कर्म ज्या बुद्धीच्या द्वाराने होतात ते बुद्धी हे सुद्धा स्वरूप त्या जगन्मातेच आहे. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वही याचं कारण असणारी बुद्धी तेही तिचं रूप आहे. प्रेरणा करणारी ही तिचं स्वरूप आहे, सर्वव्यापी आहे. हे विचार मनामध्ये आले तर यात वाईट काय झालं? दोष कमी होईल ना? अहंकार हा जर विचार पटला, सिद्धांत खरा आहे बाबा, आपणही व्यावहारिक दृष्टीनेही युक्तिवादाचा अवलंब करायला हरकत नाही. चिकित्सा करायची आहे, चिकित्सा करूनही हा सिद्धांत पडतो आणि मुख्य सिद्धांत आहे. सर्व प्रेरक एक शक्ती मोठी आहे जगन्मातेची, त्या शक्तीनं सगळं कार्य होत आहे. व्यक्तीचा फक्त अहंकार आहे. पण तो अहंकार धारण करून चांगली कर्म करावी हरत नाही. अहंकार नसेल तर होईल कसं? मग आमचं काहीच नाही, देव सगळं करणार आहे, मग काही करायचं नाही आपण, तेही शक्य नाही. सर्व काम सोडणंही शक्य नाही. करणे का न करणे हे आढळे तुझी जाणीव. तुमच्याकडून कर्म व्हायची किंवा न व्हायची हे सगळं त्याला माहिती आहे. नियामक ही नियामक शक्ती ही सर्वांची नाही आहे. सर्वांना नियमन करणं सर्वांचं. अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण परमात्मा उगीच बसून राहिलेले नव्हते. अर्जुनाच्या विरोधी किती मंडळी या सैन्यामध्ये आहेत कौरवांच्या, त्यांना सगळं माहिती होतं. कर्ण हा मुख्य आहे. कर्णाजवळ वासवी शक्ती आहे इंद्राने दिलेली, आणि ती अर्जुनाला मारण्याकरताच त्याने जमवून ठेवलेली आहे. त्या शक्तीचा प्रयोग तो दुसरीकडे पुरुषा कोणावरही करणार नाही. हे सगळ्यांना माहिती होतं, सगळं ठरलेलं होतं. कर्णाचा अहंकार होता की मी अर्जुनाला या शक्तीनं मारणार आहे. अहंकार आहे, मनामध्ये अहंकार धारण करून ती शक्ती जपून ठेवली आहे. भीष्म गेले, द्रोण गेले, कर्ण सेनापती झाला. कर्णार्जुन समोरासमोर युद्धाला आलेले आहे. बराच वेळ युद्ध झालं. दोघेही मोठे धनुर्वेदामध्ये निष्णात,
काही वेळाने दोघे दोन्ही बाजूला निघून गेले. संध्याकाळी शिबिरामध्ये आल्यानंतर दुर्योधन भेटायला आला या सेनापतीला करणार. अरे म्हणाले, आज तुझ्या समोर अर्जुन आलेला होता अनायासे, तुझी जी इंद्राची शक्ती त्याच्यावर टाकली असती तर काम झालं नसतं का म्हणाला. अगदी समोर तुझ्या बराच वेळ तुम्ही दोघांचं युद्ध झालं म्हणाले. कर्ण म्हणाला, विसरलो म्हणाला. अहंकार आणि कर्म करणारा विसरू शकतो कसा. मी सगळा करणार आहे असा अहंकाराचा अभ्यास ज्याचा झालेला आहे, चालू आहे, त्याला विस्मरण कसं होत. विस्मरण होण्याचं तरी कारण, स्मरण होण्याचं तरी कारण काय. कार्य कारण भाव हा सांगता आला पाहिजे, त्याशिवाय नुसता असती आणि नास्ती म्हणून काही उपयोग नाही. गप्प बसलं पाहिजे. नाही हे म्हणू नका. ईश्वराबद्दल काहीच ज्याला माहिती नाही तो ईश्वर नाहीही म्हणू शकत नाही, अभावही सांगू शकत नाही. शास्त्रकारांनी अभाव कोणाचा सांगता येईल म्हणाले. आम्ही आपण बसलो होतो म्हणाले, एक समोर मनुष्य कोणीतरी गेला, आमचं लक्ष पाठीमागून एक मनुष्याला, हो हे रामराव तुमच्या समोरून गेले का, काय मी पाहिलं नाही म्हणा. माझं लक्ष नव्हतं. म्हणजे रामराव याला माहिती आहे. रामराव पाहिले नाहीत किंवा रामराव गेले नाही, तसं रामरावाची ज्याला माहिती आहे तो सांगू शकतो, नाही असं म्हणू शकतो. नाही म्हणणं सुद्धा आणखी युक्तिवादाने सिद्ध होऊ शकत. शशसंग नाही असं सांगता येईल. शशसंग नावाचा पदार्थच माहिती नाही, तुम्हाला कधी पाहिलंय का. मग शशसंग नाही. वांझेचा मुलगा नाही. वांझेचा मुलगा म्हणून पदार्थ जगात आहे का, माहिती आहे का तुम्हाला. तो नाही म्हणा. जे पदार्थाच्या बद्दल काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल नास्ती हे सुद्धा विधान युक्तिवादाने सिद्ध हो. फार तर असं म्हणा, अमुक ईश्वर नाही, हे ईश्वराचं रूप नाही, ते रूप नाही, हे असं म्हणा. ईश्वरच नाही हा सिद्धांत मांडताच येणार नाही. राजाला ईश्वर म्हणता येत नाही, अमक्याला ईश्वर म्हणता येत, असं फारतं का. भागशः त्याचं खंडन करते. परंतु सर्व ठिकाणी ईश्वर भावना हे सांगणार शास्त्र आहे, शब्द प्रमाण आहे. ते सर्व ही एकंदर आणखी व्यवहार दृष्टीने सुद्धा ज्यांनी त्या शास्त्रामध्ये वेदामध्ये विचार केलेला आहे, व्यवहाराची बाजू सुद्धा त्यांनी सगळी मांडली. अभ्युदय साधन आणि निश्चय असं साधन. अभ्युदय म्हणजे आपली उन्नती, उत्कर्ष, कल्याण याची साधनं सगळी त्यांनी मांडून ठेवलेली आहे. करत आलेले आहेत लोक, मोठे मोठे सिद्ध झालेले आहेत, राजे मोठे मोठे झालेले आहेत. असं असताना प्रमाणाने सिद्ध होणारा जो पदार्थ आहे ईश्वर किंवा काही, तो नाही कसा म्हणायचा. चिकित्सेने सिद्ध होत नाही म्हणजे काय, चिकित्सा कमी पडली आमची असं कबूल करायची तयारी नाही आमची. आमची चिकित्सा बरोबर आहे, हा पुन्हा अहंकार आहे. माझ्या बुद्धीमध्ये जो काही चिकित्सा माझ्या बुद्धीनं ठरलेल्या तीच बरोबर आहे. दुसऱ्याची चिकित्सा त्याची बुद्धी नाही का. बुद्धिवादाने जे सिद्ध होईल तेवढं घ्यायचं झाल्यानंतर दुसऱ्याच्या बुद्धिवादाची चिकित्सा मान्य करायला काय आपल्याला करता येत नाही, बोलता येत. पुष्कळ चिकित्सा झालेल्या आहेत, कितीतरी युक्तिवाद शास्त्रकारांनी मांडून ठेवलेले आहे. पण चिकित्सेच्या नादाला लागून ज्ञान ईश्वराचं कृपा होणार नाही म्हणूनही शेवटी सांगितलं, श्रद्धावान लभते ज्ञानम. हा सिद्धांत मुद्दाम सांगतायत भगवान. चिकित्सेचा काही करा तुम्ही. उपदेक्षन्ति ते ज्ञानम परिप्रश्रेण सेवया. सगळे उपाय सांगून झाले आरंभाला. दंडवत नमस्कार करणं, श्रेष्ठ पुरुषाला नम्रतेनं वागणं, तरी ज्ञान मिळेल. परिप्रश्न करा तुम्ही, वाटेल तसे प्रश्न उत्तर द्यायला समर्थ आहे. म्हणजे चिकित्सा हाही विषय शास्त्रकारांना मान्य आहे. सेवा कर, हे सगळे उपाय आहेत.
पण शेवटी सांगतायत भगवान श्रद्धावान होते अंतरंग साधना घेणं, मनामध्ये विश्वास पाहिजे. शास्त्र प्रमाण म्हणजे ईश्वराचं रूप आहे, जगदंबेचं शब्द ब्रह्म हे रूप आहे. त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते खरं आहे, आम्हाला पटत नाही आहे, आम्ही पाहू शकत नाही, आमच्या दृष्टीमध्ये दोष आहे. आमची दृष्टी आणखी दूरचं दर्शन करू शकत नाहीये. म्हणजे दूर नाही का? आकाशामध्ये असलेल्या दूरच्या तारका आम्ही डोळ्यांनी पाहू शकत नाही, आम्हाला दिसत नाही म्हणून नाही असं म्हणणं हे बरोबर होईल. आमची दृष्टी तिथपर्यंत जाऊ शकत नाही. दूरचा पदार्थ ही दृष्टीला दिसत नाही आणि अगदी डोळ्यामध्ये काजळ घातल्यानंतर तेही काजळ डोळ्याला दिसत नाही. आम्हाला दिसत नाही म्हणून काजळ नाही आहे असं म्हणायचं का? म्हणाले सांगता आले तुझं सगळं काळा झालाय डोळा, सोडू नको. म्हणजे बहुमतही सोडायची द्यायची ठेवायची का मी? आम्हाला दिसत नाही म्हणून नाही म्हणजे इतक्या लोकांना समजते ते कसं? तर ह्या अहंकाराचा निर्मूलन करण्याकरता उपायही त्या दिसतात. ही एक शक्ती आहे आणि त्या शक्तीनं कार्य चालू आहे. तुम्ही होतं म्हणा आपल्या ह्यानी आपल्याकडे घ्या, अभिमान घ्या, परंतु कार्य त्याच्या शक्तीच्या रूपात. ही जी जगदीश्वरी आहे, जगदंबा जगन्माता आहे, सूत्रात्म रूपाने तिच्या प्रेरणेने सगळं कार्य चालू आहे. हा एक सिद्धांत पटवून घेण्याला वेळ लागतो. फार प्रपंचामध्ये असे अनेक प्रसंग येतात की ज्या ठिकाणी आपली स्वतःची बुद्धी कुंठित होती, असं का झालं, मी इतका विचार करून वागलो असं का झालं. सल्लागार मंडळी ही बुद्धिमान असतात, डॉक्टर मंडळी ही चांगली अभ्यास केलेली असतात, औषधाचं त्यांना ज्ञानही असतं, तपश्चर्याच आहे त्यांची. पण हे ज्ञान असताना तेच औषध त्यांनी दिल्यानंतर असं का होत? एखाद्याला त्या औषधाचा उपयोग होतो, दुसऱ्याला होत. ह्याचा कार्यकारण भाव ठरवायचा कसा बुद्धीनं? सर्वच निर्णय बुद्धीनं होणं शक्य नाही आहे हे तरी मान्य करायला नको का? सर्वच रोगी त्या ठरलेल्या औषधाने सर्व रोगी बरे होत नाही. उत्तम औषध आहे, काही बरे होतात, काही बरे होत. औषध दोषी आहे म्हणायचं, दुसऱ्याला कसं लागू पडेल? औषध देणाऱ्याला ज्ञान नाही म्हणायचं, त्यानेच तर बरं केलंय त्या डॉक्टरनी, त्याला बरं करू शकत. तर हे विश्व सर्वसही जेणे परमात्मेनी ही एकतरी ओवी अनुभवावी पैकी ओवी आहे. अनुभव घेतला पाहिजे म्हणजे सगळा अहंकार पूर्ण नाही होत. नाही माझं काही करत. प्रल्हादजी सांगतायत मी भजन करत नाही म्हणाले. गुरुजींना त्याने उत्तर दिलं माझं भजन मी करत नाही, देवाचं भजन. तो अंतर्यामी आणखी श्रीहरी आहे, त्याच्या प्रेरणेनं माझं मन तिकडं जात आहे. म्हणजे मन, वाणी, शरीर वगैरे सर्व ही साधना ह्याला प्रेरणा करणारी एक शक्ती कायम आहे. हा पूर्ण विश्वास प्रल्हादजींच्या मनामध्ये आहे. त्याला शिकवणारे मोठे पंडित असलेले गुरुजी त्यांचा विश्वास नाही आहे म्हणून मतभेद होतो आहे. संघर्ष निर्माण होण्याचं हे कारण ज्ञान अज्ञान याचा संघर्ष. तो चालायचं. ज्ञान अज्ञान यांचा संघर्ष चालला तर बरोबर कोणाचं कोणी ठरवायचं? गुरुजींना माहिती नाही. सर्व आपण करतो, आपण याची सुधारणा करू, आपण याला शिक्षा करू, तो हिरण्यकशिपू समजतोय पण नाही होत. भजन मी करतच नाही जिथं तो म्हणतोय, कबुली जबाबच त्याचा आहे आणि तो ज्ञानपूर्वक आहे. नुसतं आपल्याला त्या याच्यातून सुटका व्हावी, शिक्षा होऊ नये म्हणून तो भीतीनं बोलत नाही. सिद्धांत सांग. तर हे पूर्ण ज्ञान ईश्वराच्या बद्दल पूर्ण अस्तित्व बुद्धी श्रद्धा जर अंतःकरणामध्ये असेल तर पुढची पायरी आहे, पुढे जाता येत. नाहीतर उगीच वाचून ऐकून काय व्यर्थ वेळ घालण्यात काही अर्थ.
होईल, आज नाही उद्या तरी सुद्धा आपल्याला आपल्या मनावर परिणाम होईल अशा आशेनं जर अभ्यास केला तर हरकत नाही. पण अविश्वासाने अभ्यास करण्यापेक्षा करू नये, काही वाचू नका. कुशाल अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी होतो असा नाही. कोणाच्या मनात अविश्वास उत्पन्न व्हायचा, कोणाचा विश्वास उत्पन्न व्हायचा, कोणाची पुण्यकर्म कशी आहे, सुकृत पूर्वीचं कसं आहे हे जाणणारी शक्ती वेगळी आहे. त्याप्रमाणे कितीही अविश्वास प्रल्हादाला काय कमी अविश्वास होता. सर्व बाजूची सगळी मंडळी असुर होती, दैत्य होत, एकही त्याच्या बाजूचा नाही. देव मारणारा एकही नाही. सगळं मी करणार आहे, माझ्या बुद्धीनं सगळं झालं पाहिजे आणि माझं ऐकलं नाही तर तुला मरावं लागेल, इतकीही भीती आहे. डोक्यावर टांगती तलवार आहे, पण नाही आहे. दृढज्ञान जे आहे महात्म्यांच्या पासून मिळालेलं, त्या ज्ञानाचा प्रभाव पवित्र ज्ञान आहे आणि त्यामुळे सर्वही अंतःकरणाचे दोष दूर झालेले आहे, निर्भय वृत्ती झालेली आहे. तर अशा रीतीनं ईश्वराचं अस्तित्व मान्य केल्यानंतर एक जगदंबा देवी, तिचं स्वरूप कसं आहे, विराट स्वरूप कसं आहे, सूत्रात्मा म्हणजे काय आहे, अंतर्यामी म्हणजे काय आहे, सच्चिदानंद स्वरूप कसं आहे वगैरे हे सगळेही विचार ऐकायचे आपण. त्याप्रमाणे आपल्याला अनुभव घ्यायचा म्हणजे मनाने घ्यायचा आहे. मनाची शुद्धी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच शुद्ध मनामध्ये ते पटत आहे. ज्यांना पटलेलं आहे ते कसे पुढे गेले, ते कसे निर्भय झाले. 5 वर्षाचा मुलगा इतका निर्भय कसा राहू शकला. गुरुजींना सुद्धा हात टेकावे लागले. गुरुजींनी त्या हिरण्य कशी बोला सांगितलं, राजे साहेब मी काही त्याची बुद्धी बदलू शकत नाही, नैसर्गिक बुद्धी आहे. निसर्गाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. इथं निसर्ग मानला पाहिजे. निसर्ग याचा अर्थ हे आघवे तोची जाणे, तो परमात्मा आहे, तो निसर्ग आहे. त्यांनी सगळं काही नवाच्या सेंद्रिय सर्वं परस्मै दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा.